गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमञ्चलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलो पद्मकरेण शंखं चक्रदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराज्यं शरणं प्रपदे। ध्यानमूलं सद्गुरुर्मूर्ति पूजामूलं सद्गुरुर्पदं मंत्रमूलं सद्गुरुर्वाक्य मोक्षमूलं सद्गुरुर्कृपा। अज्ञानमूलहरणं जन्म कर्म निवारणं ज्ञानवैराग्य सिद्धार्थ सद्गुरुपादोदकं पिबेत। क्रोते जनार्दनो त्रेतायं रघुनंदन द्वापारे रामकृष्ण च कलो श्रीपाद श्रीवल्लभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं करोमि देव सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। हरिपाठ आजचा अभंग क्रमांक आहे 22। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी। नारायण हरी भक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या। हरिविन जन्मतो नरक पैजाना यमाचा पावना प्राणी होय। ज्ञानदेव पोषे निवृत्तीशी चाड गगनाहोनी वाड नाम आहे। हरिपाठ निरूपण। अखिल गुणनिधना करुणावत्सल भक्तवत्सलानंद कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म पांडुरंग परमात्मा कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु संत श्री तुकोबराय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आदी संतांना वंदन। समोर बसलेल्या श्रोते सज्जनांना माझा प्रणिपात। निरूपणाला प्रारंभ। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी। ज्ञानोबा या अभंगात म्हणतात की नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ। आता नित्यनेम काय आहे? आपला जो नित्यनेम आहे तो आता वारकरी संप्रदायाचा नित्यनेम म्हणजे आता मला हे सांगायला भाग पडते बरं का की आधी केले आणि मग सांगितले ह्या भूमिकेत आपल्याला राहायला पाहिजे। पण मी वारकरी संप्रदायामध्ये थोडा लेट आल्यामुळे आता मी हे काय करत नाही। महाराज तुम्ही आता सगळे नित्य नियमामध्ये आहात। सकाळपासून काकडा असतो, परत काय आपलं जे काय चालू असतं ते कामधंदा म्हणा व्यवसाय म्हणा, त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ, परत भजन, परत आणि कीर्तन, परत आणि नामस्मरण, ह्या सगळ्यामध्ये जो राहतो तो प्राणी दुर्लभ आहे। पण आम्ही श्री सद्गुरु कृपेने उपासना करतो, सकाळ संध्याकाळी उपासना आहे, नामस्मरण आहे, भजन आहे, यामध्ये आता कमीत कमी राहतोय। म्हणजे काय सांगण्याचा भाग काय की आपल्याला आधी केले आणि मग सांगितले, आधी आपल्याला करता आलं पाहिजे आणि मग सांगता आलं पाहिजे, तर तो काय उत्तम अधिकारी असतो। मग ज्या वेळेला एकनाथ महाराजांच्याकडे आजीबाई गेली, आपल्याला दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे, आजीबाई गेली ना त्यावेळेला काय म्हणाली, अहो आमचा महाराज आमचा हा नातूनात दररोज गुळ खातो आणि खूप गुळ खातो। महाराज म्हटले असं करा पुढच्या आठवड्यात घेऊन या। मग पुढच्या आठवड्यात घेऊन या म्हटल्यानंतर त्यावेळेला बघा की पुढच्या आठवड्यात आजीबाई परत गेले। मग महाराज काय म्हटले, बाळा गुळ खाणे आपल्यासाठी चांगलं नाही आहे, गुळ खाऊ नकोस। मग आजीबाई म्हटले मग मागच्या वेळेला आलतो त्याच वेळेला का सांगितलं नाही तुम्ही, ह्यासाठी 8 दिवस का लावले? त्यावेळेला महाराज म्हणाले की आजीबाई मागच्या आठवड्यापर्यंत मी गुळ खात होतो आणि आता मी गुळ खायचा हळूहळू 8 दिवस लागले मला गुळ सोडायला आणि मी आता पात्रतेचं झालो की गुळ खाऊ नकोस। म्हणजे मी जर एखादी गोष्ट करत नसेल तर दुसऱ्यांना सांगण्याचा अधिकार आपल्याला नसतो, पण श्री सद्गुरु कृपेनं आपण इथं बसले म्हटल्यावर त्याच्यातला अर्थ काय सांगायला हरकत नाही आहे। म्हणून नित्यनेम नामी म्हणजे काकडा असेल काय हरिपाठ असेल सगळ्या ह्यामध्ये आपल्याला अखंड राहता आलं पाहिजे। तर या नित्यनियमात आपण राहिलो, मग माऊली काय म्हणतात, ह्या नित्यनियमात जो आहे ना तो प्राणी कसा आहे, दुर्लभ आहे। दुर्लभ म्हणजे काय, कमी प्रमाणात आहेत, कोट्यावधी संख्या आहे, त्यात कुठं तर एक 2-4 लाख असे वारकरी आहेत, म्हणजे 10-20 लाख असं समजा आपण। मग त्या 10-20 लाखातले पण कसे आहेत, हौशे, नवशे आणि गवशे अशा प्रकारचे पण आहेत। मग आता हौशे, नवशे आणि गवशे, हौशे पण येणार आहेत, हौसनं कसं असते दिंडी बघायला म्हणून येणार आहेत, नवसानं पण येणार आहेत, नवसा देव पावत नाहीतला, आणि गवसाने पण येणार आहेत। पण जो खरा वारकरी आहे ना त्याच्यावरती ह्याच्यातले दोष लागतात। म्हणून माऊली काय म्हणतात माहिती काय, ते प्राणी दुर्लभ आहेत रे, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ आहेत। मग आता दुर्लभ काय आहेत, दुर्लभ देही, दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नाश,
आहे ना. मग आपल्याला तुम्हाला दुर्लभ ध्येय मिळालेला आहे आणि त्यात पण परमार्थ मिळणं म्हणजे काय अतिशय दुर्लभ आहे. आणि आपल्यालाही श्री सद्गुरु कृपा झाली आपल्यावरती की आपल्याला परमार्थ हा मिळाला. परब्रह्म श्री सद्गुरू आपल्याला मिळाले म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे. ही विठ्ठलाची आवड व्हायला भरपूर सुकृत कर्म करावं लागतात, चांगली कर्म करावं लागतात, उपासनेत राहायला लागतं, नामस्मरणात राहायला लागतं आणि त्या श्रवणात राहायला लागतं आणि त्या आचरणात राहायला लागतं, सत्सद विवेक बुद्धीत राहायला लागतं, सत्कर्मात राहायला लागतं. तेव्हा हे सगळं आपल्याला प्राप्त होतं. मग नित्य नियमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. मग आता माऊली म्हणतात काय, नित्य नियमन आपल्याला राहता आलं पाहिजे. काय आपल्याला जे दिलेलं आहे, जे काय आपल्याला परमार्थात दिलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला राहता आलं पाहिजे. मला नामस्मरण दिले ना, मग मला नामस्मरणात राहता आलं पाहिजे. अखंड नामस्मरण पाहिजे. काल पण आपण बघितलं ना, खाता बसता जेवता धंदा करता नामस्मरणे बिन राहोच नाही. वृद्धाप काळे अंत काळे प्रत्येक काळाला मला नामस्मरण पाहिजे. आता महाराज बोलता बोलता बोलले ना की शेवटी अंतिमती त्याची गती. म्हणजे शेवट जशी आपली बुद्धी चालते ना त्याप्रमाणे आपल्याला काय गती प्राप्त होणार. अंतिमती, अंतिम म्हणजे शेवट, मती म्हणजे बुद्धी. जशी आपली फिरते, जसं जड भरत राजाची पण शेवटी तो हरण हरण म्हणत मेला. भरतू राजाची गोष्ट सांगितली महाराजांनी. म्हणजे शेवटी तो हरण हरण म्हणत मेला ना, त्याला हरणाच्या जन्माला लागलं. जड भरत राजा तो राजा होता, तो राज्य सोडून दिला होता, असं वैराग्य गेलं होतं त्याच्याकडे. पण वैराग्य येऊन पण काय आलं आडवं, शेवटी हरण आलं ना. म्हणजे एकात आपण अडकलो ना, त्यात आपण अडकलो तर आणि आपल्याला जन्म घ्यावा लागतो. म्हणून दुर्लभ ध्येय मिळालेला आहे. मग आता एवढं दुर्लभ म्हणजे किती आहे, 83,99,999 जीव आणि फिरून 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 हा 84 लाखावा आपल्याला जन्म मिळाला ना. मग आता आलो आले आणि पाणी वाहतच गेलो करायचं नाही. पाणी वाहत म्हणजे काय, जाऊ दे असं करायचं तसं करायचं अमकं करायचं तमकं करायचं, म्हणजे आपल्याला जन्माचं काय सार्थकच माहित नाही त्यामध्ये. असं ह्याला म्हणायचं पाणी वाहतच गेला, असं व्हायचं नाही. म्हणजे आला आणि गेला, एक रन काढला आणि गेला, काय उपयोग आहे त्याचा. म्हणून रण पण काढता आले पाहिजेत आणि बॉल पण खेळता आलं पाहिजे. एक जण 100 बॉल खेळतो, टुक सगळं बॉल टुक करतो आणि 4च रन काढतो, काय उपयोग आहे. 100 बॉल खेळून म्हणजे 100 वर्ष जगायचं आणि काहीच कुठलंच काय देवाधर्माचं काय करायचं नाही, काय उपयोग नाही. 20 बॉलच खेळायला पाहिजे. पण अशा 100 रना काढायच्या, सेंचुरीज मारायचं. बघा सुंदर भाग आहे बघा, आठवला म्हणून 20 बॉलवर ना. आपले ज्ञानोबर आहे बघा, आणि आता पालखी चालू आहे, उत्तम दिंडी चालू झालेली आहे ज्ञानोबरांची. म्हणजे काल माऊली कुठं आले, आजोळे आले. आज सकाळी प्रस्थान झाले है ना, पंढरीला प्रस्थान चालू झाले. कितीतरी पालख्या चालू झाल्या ना. म्हणजे त्या जयघोषात रामकृष्णारी या जयघोषात चालू झाल्या. म्हणजे आज बघा पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला ज्ञानोबरा निघाले आणि निघाल्यानंतर बघा किती उत्तम असा हा सुख सोहळा स्वर्गी नाही मिळणार आपल्याला. आणि हा सुख सोहळा आहे ना पाहण्यासाठी तुमचं माझं महत्भाग्य आहे. आणि महत्भाग्य हाताशी आले परी भोगू नाही जाणितले, ऐसे देखील नाही केले भमुंडळे. म्हणजे महत्भाग्य आले आपल्याला पण भोगू नाही जाणितले असं होता कामा नये. म्हणून बघा ज्ञानोबर आहे ना, किती वर्ष राहिले हो यावरती आपल्याला पृथ्वी तलावरती. म्हणून आपण फक्त 22 वर्ष राहिले है ना. 22 वर्षात सेंचुरी मारले ना. म्हणजे इतकं ज्ञानेश्वरी अशी लिहिली की आपल्याला 40-50 वर्ष झाले पण ही गोष्ट माहिती नाही असं वाटते आपल्याला. संसारातली पण परमार्थातली तर माहितीच नाही, पण संसारातली पण असे एक ओवे आहेत ना. ज्ञानोबर हे कवा बरं हे सगळे केले असतील. त्या तरंग लाटा वगैरे, समुद्राच्या लाटा वगैरे, समुद्र आणि तरंग एकच आहेत, हे असं कधी बरं निरीक्षण केलं असतील 15 वर्षात. कसं काय होऊ शकतं बरं, असं काय काय वाटतं. फक्त 22 वर्ष ज्ञानोबा राहिले, काय कार्य आहे. फक्त 32 वर्ष छत्रपती संभाजीराजे राहिले, काय कार्य आहे. 125 लढाई खेळल्या पण एक पण हारले नाही हो, एक पण हारले नाही. असे शंभूराजे, एक संत, एक छत्रपती बघा. फक्त 22 वर्ष काय ज्ञानोबर आहे, 32 वर्ष छत्रपती संभाजीराजे आणि 42 वर्ष, फक्त 42 वर्ष तुकोबरा आहे. तुकोबरांची लीला बघा. जगद्गुरु जगदमान्य म्हणून आपण त्यांना काय केलं, संबोधलं गेलो. 42 वर्ष तुकोबरा राहिले फक्त. आणि 52 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज राहिले, काय कार्य केलं. आज बघा छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर 5 वर्षाचं पोरगं म्हणतं जय. म्हणजे काय असेल नाही, स्फूर्ती कुठून येते. असे छत्रपती होणे नाही. 62 वर्ष एकनाथ महाराज राहिले, 62 वर्ष एकनाथ महाराज राहिले. परत संत आले. परत 72 वर्ष श्री समर्थ रामदास स्वामी राहिले, काय कार्यभाग केला. परत 82 वर्ष नामदेव महाराज राहिले. किती सुंदर भाग आहे बघा. म्हणून हे आतून येतं ना,
हे आपल्याला घेता आलं पाहिजे. म्हणून जेवढं आपण आलेत ना बॉल तेवढं आपल्याला खेळता आलं पाहिजे, नाही सेंचुरीच मारता आली पाहिजे. म्हणून किती राहिलो ह्याला महत्व नाही, कसं जगलो ह्याला महत्व आहे, किती लांब परमार्थ केला ह्याला महत्व नाही. डेप्थ बघता आली पाहिजे, खोली बघता आली पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण काय करतो, लांबी बघतो. मी ना तेव्हापासून 95 पासून परमार्थ मध्ये लांबी बघून काय उपयोग, खोल जाता आलं पाहिजे, खोल आणि खोली बघता आली पाहिजे. मग आपण लांबी बघत राहिलो ना, मग आपल्याला दंबाने अहंकाराचे येणार आहे. म्हणून ह्यात आपण राहिलो ना, म्हणजे मी केलं म्हटलं ना, आपल्याकडे तो भाग येतो. सद्गुरू माझ्याकडून करून घेतात म्हटलं ना, आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही, है ना. करता करविता भगवंत, करता करविता राम जर म्हटलं तर यश कीर्ती आणि प्रताप आहे. आणि करता मी म्हणशी त्याने दुःखी कष्टी आणि अभागी होशी. म्हणून सांगितलं काय, नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ. किती सुंदर भाग दाखवला बघा, की आपल्याला प्राणी दुर्लभ आहेत, पण दुर्लभ आहेत ना, मग याचा नाश करायचा ना. आता दुर्लभ देही दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश. म्हणून माऊलींचे प्रस्थान चालू झाले ना, मग हा सुख सोळा स्वर्गी नाही, मला तिथे घ्यायचं होतं ते राहिलं. आणि परत म्हणजे किती उत्तम असं भाग चालू आहे ना. आपलं सगळं भारताचं लक्ष आता तिथं आळंदीत लागलेलं आहे. काल पण उत्तम सांगितलं ना, की कसं म्हणजे माऊली प्रस्थान चालू झाले, तुकोबरायांची आज गाठभेट झाली पुण्यामध्ये. मग त्यानंतर बघा हा सुख सोहळा आहे ना, आपल्या जीवनामध्ये पण सुख सोहळे भरपूर येतात. आणि बघायला गेलं तर आपल्या जन्मापासून सोहळे आहेत ना, हे 16 प्रकारचे सोहळे असतात. बरेच प्रकारचे सोहळे असतात. मंजू सोहळा आहे, गर्भसंस्कार सोहळा आहे, त्यानंतर आणि बरेच प्रकारचे सोहळे. त्यात ते 3 सोहळे सांगू का. 3 सोहळे असे आहेत बघा. त्या 3 सोहळ्याचे असं वैशिष्ट्य आहे, की आपल्याला आपल्याच दारामध्ये, आपल्याच अंगणामध्ये पाटावर आंघोळ घालतात. पहिली आंघोळ घातली, इथं सगळेजण बसल्यात, त्यांचे सगळ्यांची आंघोळ झालेली आहे. जावळामध्ये आपल्याला आंघोळ घातली किंवा बारशामध्ये म्हणा. त्यावेळेला तिथं कळस लावलेला असतो बघा, तांबे लावलेले असतात आणि त्याला दोरा वगैरे बांधलेला असतो. दुसरी आंघोळ घातली आपल्याला, दुसरी आंघोळ इथंच बसलेल्यांची सगळ्यांची झालेली नाही, काहींची झालेली आहे, काहींची नाही. म्हणजे काय, त्यावेळेला पण तांबे बांधलेले असतात बघा ना. आपल्या आपल्या लग्नामध्ये त्यावेळेला पण पाटावरच आंघोळ घालतात, आपल्याच अंगणामध्ये. तिसरी आंघोळ इथं बसलेल्यांची कोणाची नाहीच झाली ना, कुणाचीच झाली नाही. म्हणजे आपल्याला आपल्या अंगणामध्ये त्यावेळेला लास्टच नेतात ना, त्यावेळेला आपल्याला दारामध्येच घालतात आणि पाटावरच घालतात आंघोळ बघा. आणि तो पण सोहळाचा एक प्रकारचा सोहळा आहे. आणि त्या बघा त्यावेळेला तिसरी आंघोळ घातली ना, तो एक सोहळा म्हणून सांगितलं. पण बघायला गेलं तर असे सोहळे भरपूर आहेत. या सोहळ्यातून बघा हा सुख सोहळा स्वर्गी नाही आहे ना. म्हणजे पृथ्वी तलावरती आहे, पण स्वर्गामध्ये नाही हा सुख सोहळा. म्हणून सांगितलं काय, म्हणून वारीला जाताना बघा आपल्याला काय आवडलं पाहिजे, काय आवडलं पाहिजे. आता द्वैत नको, आता आपण द्वैतात अडकतो. मला हे आवडते, मला ते आवडते. आपली आवड आता बदलली पाहिजे, है ना. मग वारीला जातो, पण अजून आपण घराकडे जर लक्ष देत असेल तर मग वारीत लक्ष नाही ना. म्हणून बघा तुकोबरा एका अभंगात म्हणतात बघा, संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी. कधी एकादशी आषाढी हे, कधी एकादशी आषाढी हे, जावे पंढरीसी आवडे मनासी. संपदा सोहळा नावडे मनाला. म्हणजे कसं आहे बघा, संपदा सोहळा नावडे मनाला. म्हणजे हा संपत्ती, प्रॉपर्टी, इस्टेट, हे सगळं बघा. म्हणजे सगळ्या वया बुडवल्या ना तुकोबऱ्याने. आवडत नाही म्हणून वया बुडवल्या ना. देणेकरांच्या वया बुडवल्या. एवढं सामर्थ्य. त्यावेळी 65 लाखाची जागीरदार होती, म्हणजे आताचे 65,000 कोटी. म्हणजे भारताला विकत गेला असे होते ते. म्हणजे इतकं सामर्थ्य होतं. संपदा सोहळा कधीच अडकले नाही. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा. आता ध्यास लागला कोणाचा, पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनाशी. आता पंढरीला जायला आवडतं आपल्याला, मनाला आवडलं पाहिजे, है ना. म्हणून मना सज्जना भक्ती पंथेची जावे. म्हणून सांगितलं काय, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नियमात जो राहतो ना तो दुर्लभ आहे. म्हणून आज आपला जो चालू आहे ना कार्यक्रम, हा नित्य नियमात आहे. मग सांगितलं पुढं, लक्ष्मी वल्लभ तयाजवळे. म्हणजे लक्ष्मी पण आहेच आणि वल्लभ पण तिच्या काय, वल्लभ पण त्याच्या जवळ आहे. लक्ष्मीचा वल्लभ म्हणजे कोण, लक्ष्मीचा पती, है ना.
पती लक्ष्मीच्या पतीसहित ती येते, म्हणजे पतीसहित येते ना, म्हणून तया नारायण वाचूने लक्ष्मी जाईल कोठे, म्हणून आपल्याला लक्ष्मीची पूजा करायचीच आहे, पण नारायणाची पण पूजा करता आली पाहिजे. का माहितीये काय, समजा आपण लक्ष्मीची पूजा केली आणि नारायण रुसला, नारायण इथं जर यायलाच धसला नाही तर मग लक्ष्मी येणार आहे का एकटी, नाही येऊ शकत. मग नारायणाला घ्या ना, नारायणाला घेतल्यानंतर लक्ष्मी आपोआप नारायण बरोबर येते. समजा एखाद्या स्त्रीला बोलवलं है ना, मग त्या तिच्या नवऱ्याला जर बोलवलं नाही तर येईल का ते, नाही. नवऱ्याला मला बोलवा मग येणार म्हणणार ना, म्हणजे नवऱ्याला बोलवलं की तिच्याबरोबर त्याच्याबरोबर ती येतेच आपोआप. फक्त आपल्याला काय कुणाला बोलवायचं कसं बोलवायचं कळलं पाहिजे. म्हणून लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, वल्लभ म्हणजे तो पती. आज आपल्याला पती भेटलेला आहे ना, म्हणजे जो ही देहबुद्धी आहे ह्याला पती आहे लक्ष्मी वल्लभ. म्हणून मगाशी एक श्लोक का घेतला माहिती आहे आतापर्यंत तिथं लास्ट पर्यंत, म्हणजे कृते जनार्दनो त्रेतायम रघुनंदन द्वापरे रामकृष्णच कलो श्रीपाद श्री वल्लभ, ह्यासाठी हे श्लोक एवढं घेतलं होतं मी. तसं बरंच येतं आपल्याला, पण थोडक्यात घेतले. म्हणजे कृत्ययुगात काय जनार्दन स्वामीचा अधिष्ठान आहे, कृत्य जनार्दन. त्रेतायम रघुनंदन, त्रेतायुगात श्रीराम आणि रघुनंदनाचं म्हणजे रामाचं अधिष्ठान आहे. द्वापरे रामकृष्णच, राम म्हणजे बलराम, रामाचं आणि श्रीकृष्णाचं काय अधिष्ठान आहे. आणि कलियुगात कलो श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ स्वारींचं अधिष्ठान आहे. 13व्या शतकात श्रीपाद श्री वल्लभ स्वारी होते. मग त्यानंतर नरसिंह सरस्वती म्हणून त्यांचा जन्म लगेच झाला तिथं कुरुवरपूर क्षेत्रामध्ये. आणि त्यानंतर कुरुवरपूर नाही करंजा फेम नरसिंह सरस्वतीचा जन्म वगैरे वगैरे त्यांचा आता इतिहास सांगायचं झालं तर 52 अध्याय लागतील, म्हणजे आपलं हे तसं संपल सगळं. तर मग त्यानंतर मग स्वामी समर्थांच्या रूपामध्ये कुरुवरपूर क्षेत्रातून म्हणजे कशातून आले ते, करंजे काय ते कर्दळी वनातून आले. ते कर्दळी वनातून स्वामी समर्थ प्रगट झालेले आहेत डायरेक्ट. म्हणजे जिथं नरसिंह सरस्वती स्वामी गेले कर्दळी वनात तिथून आलेले आहेत हे स्वामी समर्थ. आणि तुमच्या माझ्यासाठी अखंड पाठीशी उभा आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अंतरीच आहे तो. फक्त आपल्याला त्याची ओळख घेता आली पाहिजे. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. मग नारायण हरी नारायण हरी. आणि काय सांगितलं परत, भक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. नारायण हरी नारायण हरी, ज्याच्या मुखात नारायण आहे, ज्याच्या मुखात हरी आहे ना, त्याला भक्ती मुक्ती घरी चारी त्यांच्या आहेत. चारी मुक्ती काय त्याच्या घरी दिलेल्या आहेत. आता ह्या घरी पण आहे आणि ह्या घरी दिलेलं आहे. ह्या घरी म्हणजे काय बघा, भक्ती कुठल्या कुठल्या दाखवल्यात, नवेदा भक्ती तर दाखवल्याच. आता ती काय मी सारखं घेत नाही, आता आपण बऱ्याच वेळा घेतलेला आहे. पण 4 भक्ताचे प्रकार माऊलीने 7व्या अध्यायात म्हणले बघा, की आर्थ भक्त, अर्थार्थी भक्त, जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त. आता अर्थ भक्त कोण आहे, आर्थ म्हणजे काय, आर्थ हाक मारणारे कोण, द्रौपदी एक अर्थ हाक मारले, परत गजेंद्र महासंकट त्याने एक अर्थ हाक मारलेला आहे. परत ज्ञानी भक्त काय, जिज्ञासू नंतर अर्थ भक्त म्हणजे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे काय, अर्थार्थी पैशासाठी किंवा संपत्तीसाठी असे पण भक्त आहेत. मग इथं कसं येतं, सुदामा जरी सख्य भक्ती जरी असेल, म्हणजे सख्य भक्ती म्हणजे काय, दास्य भक्तीच्या वरची भक्ती, सख्य भक्ती 8वी भक्ती आहे. सख्य म्हणजे इतकं त्या परब्रह्माशी संलग्न होता तो. पण इथं तो कशामध्ये मरतो, अर्थार्थीमध्ये मरतो. का अर्थार्थीमध्ये मरतो माहिती आहे काय, त्यांनी बायकोचं ऐकून का विना गेला, पण गेला की नाही मागायला, बायकोचं ऐकून. बायको म्हणजे देहबुद्धी, देहबुद्धीचं ऐकतो आपण आणि नाही आज आपण पाठाला जायला नको, आज आपण हरिपाठ करायला नको, आज आपण श्रवण करायला नको, आज आपण भजी खायला जाऊ, पाऊस पडालाय, म्हणजे ह्या देहबुद्धीचं ऐकला ना गेला कुठं तरी, म्हणजे आपलीच हानी आहे तिथं. म्हणजे बायकोच ऐकून गेला ना श्रीकृष्णाकडे पोहे घेऊन, हे घेऊन जाऊ पोहे, देवे पोहे आहे ना, म्हणजे काय देहबुद्धीचा ऐकतो ना तो अर्थार्थीमध्ये मोडला. अर्थार्थी म्हणजे काहीतरी कशासाठीच्या लोभासाठी गेला तो अर्थार्थी. जिज्ञासू म्हणजे काय, काहीतरी मला पाहिजे यातून. आता जसं आपण जिज्ञासू आहोत सगळेजण, म्हणजे आज मला काहीतरी नवीन मिळेल का ह्यासाठी आपण जिज्ञासू आहोत. श्रवण, नवीन श्रवण काय ऐकायला मिळेल का, आज हरिपाठातून काय ऐकायला मिळेल का, ह्यातून, ह्या उत्कंठेतून, ह्या जिज्ञासूतून असलो ना आपण, तर आपल्याला सद्गुरू देतात. फक्त आपण निवेदन ठेवून बसायचं. निवेदन ठेवून बसलं ना आपल्याला लगेच प्राप्त होतं. आणि त्यानंतर काय, ज्ञान जिज्ञासू भक्त अर्जुन मध्ये मोडतो. अर्जुन आहे अर्जुन. जिज्ञासू म्हणजे काय, लगेच आणि दुसरा प्रश्न विचारायचा ना श्रीकृष्णांना, परत आणि दुसरा प्रश्न विचारायचा. म्हणून ती गीता झाली 700 श्लोकची. गीता बघायला गेली तर 574 श्लोक हे श्रीकृष्णाचे आहेत. नोटेड पॉइंटात लिहून घ्या, 574 हे श्रीकृष्णाचे आहेत. आलं म्हणून सांगतो आता हे. आणि 84 श्लोक हे अर्जुनाने विचारलेले आहेत. आणि 41 श्लोक आहेत ना हे संजयचे आहेत. आणि एकच श्लोक आहे ना तो धृतराष्ट्राचा आहे.
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे काय चाललंय मला अर्जुन सांग, काय ते काय चाललंय मला संजया सांग. पहिला श्लोक आहे तो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, माझ्या आणि पांडवांच्या माझ्या मुलांच्या आणि पांडवांच्या मुलांच्या मध्ये काय काय चाललंय मला सांग, पहिला श्लोकच. त्यानंतर 41 श्लोक हे संजयचे आहेत आणि 84 श्लोक हे अर्जुनाचे आहेत, 574 श्लोक हे श्रीकृष्णाचे आहेत. असे 700 श्लोकाची गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, आलं म्हणून सांगितलं. म्हणजे काय, जिज्ञासू भक्त होता तो, म्हणजे अजून काय मला सांगा श्रीकृष्ण राय असं सांगत होता तो माधव, आणि काय मला सांगा, जिज्ञासू. आणि ज्ञानी भक्त, ज्ञानी भक्त मध्ये कोण मोडतो तर उद्धव मोडतो, ज्ञानी, म्हणून त्याला ज्ञानी भक्त म्हटलेलं आहे. असं असू दे. तर सांगायचं बाकी काय, भक्तिमुक्ती घरी घरी त्यांच्या, म्हणजे काय, भक्ती झालं मुक्ती. आता मुक्ती कुठल्या आहेत, सलोकता समीपता स्वरूपता सहजता 4 मुक्ती आहेतच, पण त्या व्यतिरिक्त बघा आपण तुम्ही आम्ही मुक्त आहोत. कसं मुक्त आहोत, संसारात जर अडकत नसेल तर आता मुक्तच आहोत, हे मुक्त आहेत. विधेयी मुक्त, आत्ता आपण विधेयी मुक्त आहोत. म्हणजे आता अर्ध्या तासापुरतं आपण श्रवण करायला ना, आपण एकाग्र चित्तानं श्रवण करायला ना, तर त्या श्रवणात आपल्याला काही आठवत नाही ना, ह्याला म्हणायचे विधेयी मुक्त. पहिला मुक्त, विधेयी मुक्त. विधेयी म्हणजे काय, देहात असून नसल्यासारखं, म्हणजे आपण इतकं तल्लीन होऊन श्रवण करतो ना, मला बाकीच काय दिसत नाही, त्याला म्हणायचे विधेयी मुक्त. नित्यमुक्त, नित्यमुक्त म्हणजे काय, असलं तरी ठीक, नसलं तरी ठीक, माझं काही गेलं तरी ठीक, आलं तरी ठीक, म्हणजे ह्याला विधेयी मुक्त म्हणायचं. आणि जीवनमुक्त म्हणजे काय, जीवनानंतर मुक्त. मुक्त, विधेयी मुक्त, जीवनमुक्त आणि काय, विधेयी मुक्त, अशी मुक्ताचे 4 प्रकार दाखवले तिथं. म्हणून सांगितलं काय, पुढे सांगितलं नारायण हरी भक्तिमुक्तीचारी घरी त्यांच्या. म्हणून घरी म्हणजे आता या देहातच प्राप्त झालेले आहेत. म्हणून माऊली म्हणतात काय, पुढे सांगितलं हरिविन जन्म तो नरक पैजाना. म्हणून हरिविन जन्म कसा आहे बघा, म्हणून हरी ज्याच्या मुखात नाही आहे, म्हणून रामकृष्ण हरी आपल्याला अखंड जपता आलं पाहिजे. हरिविन जन्म तो नरक पैजाना. म्हणून नरक किती प्रकारचे आहेत तसं बघायला गेलं तर श्रीमद भागवतात 21 प्रकारचे नरक दिलेत है ना. म्हणजे रौरव त्या ह्याच्यामध्ये अडकायचं, परत नदी वैवस्वत नदी आहे, परत ते आणि काय काय बरोच काय दिले पाहिजेत, नावं दिल्यात. परत आणि काय नद्यांची नावं दिल्यात, परत रक्ताची नदी आहे, परत ते किड असतात ना, किड्यांच्या डबक्यात आपल्याला टाकतात वगैरे वगैरे. तिथं सूक्ष्म देह मिळतो आपल्याला. सूक्ष्म देह आपण बघितले बऱ्याच वेळेला, 25 तत्वाचं सूक्ष्म देह, त्याला यातना पण देह म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला आपण जातो ना, त्यावेळेस नरकात जर अडकला तर त्याला यातना देह मिळतो. म्हणून सांगितलं काय, पुढे काय सांगितलं, हरिविन जन्म, हरिविन जन्म तो नरक पैजाना. 21 प्रकारचे नरक आहेतच, आणि परत स्पेशल 7 प्रकारचे नरक आहेत. जो अतिशय कोण गुन्हा करतो ना त्याला आणि 7 प्रकारचे नरक दाखवलेत. कुठले सुतल आहे, अतल आहे, तलातल आहे वगैरे वगैरे, असे 7 प्रकारचे नरक दाखवलेत, ते रसातळ वगैरे वगैरे. आणि असे 28 प्रकारचे नरक आहेत. आणि ते भोगून झाल्यानंतर मग पहिला जन्म मिळणार त्याला साप या योनीत, सरपटणाऱ्या योनीमध्ये. मग त्यानंतर मग हळूहळू असे करत मग शेवटी बघा कुत्रा बैल, म्हणजे आपल्या जवळ असतात ना माकड वगैरे, त्या असा जन्म मिळणार. मग 83,99,999 फिरून आणि परत जन्म मिळणार. मग त्या वेळेला आणि परत सद्गुरू मिळतात का नाही आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून आता आली घडी आपली साधा, आता आपल्याला श्री सद्गुरू भेटलेले आहेत, आता आपल्याला प्राप्त झालेले आहेत. म्हणून आपण आता मुक्तीच मिळवायला बघायचं. नवे तर नसेल तर आपल्याला काय पाहिजे, परलोक तर आपल्याला साधता आलं पाहिजे. परलोक नाही साधता आलं तर पण इंद्रलोक तर साधता आलं पाहिजे. इंद्रलोक साधता नाही आला तर ब्रह्मलोक तर साधता आलं पाहिजे. नाही झालं तर आपल्याला स्वर्ग तर मिळालाच पाहिजे. कारण का, मुक्ती मिळायला भरपूर काय काय लागतं. म्हणजे शेवट जर वासना आली तर आपण मुक्ती मिळणार नाही. म्हणून त्या शेवटच्या वासनेत आपण जाणार आहे. म्हणून हरिविन जन्म तो नरक पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. नरकात पडला तर मग यमाचाच पाहुणा आहे ना. यमाचा पाहुणा होण्यापेक्षा, म्हणजे यमदूत येण्यापेक्षा शिवदूत आले पाहिजेत. जसं आजामेळाला आले ना, शिवदूत न्यायला आले आजामेळ पापीला. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. म्हणजे एक नारायण म्हटल्यानंतर त्याला मुक्ती मिळाली. म्हणून नारायण हरी भक्तिमुक्तीचारी घरी त्यांच्या. म्हणून सांगितलं पुढं, हरिविन जन्म तो नरक पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. म्हणून यमाचा पाहुणा प्राणी, म्हणजे आपल्याला पण मनुष्य प्राणी म्हटलेला आहे. आपण पण प्राण्यामध्ये मोडतो का, तर आपल्याकडे प्राण्यासारखीच कर्म घडतात है ना. बायको म्हणते ना, का
तुमच्याकडे एक तर माणसाचं गुण आहे का? सकाळी उठता कोंबड्यासारखं कुकू चको करून, दुपारी सकाळी आवरावरी करता गाढवासारखं फास्ट, परत दिवसभर घोड्यासारखं पळ पळता, परत येता आणि माकडासारखं उड्या मारत येताय, ऑफिस पुढं साहेबापुढं माकडासारखं उड्या मारताय, परत आणि येताय आणि बैलासारखं आमच्यावर डोर करताय. म्हणजे एक तर तुमच्यात गुण आहे का माणसाचा? म्हणजे माणसाचा गुण असायला पाहिजे आपल्याकडे. म्हणून सांगितलं माणसाने माणसासारखं राहणे म्हणजे माणसाचं गुण आहे. म्हणून प्राणी म्हटलेलं आहे तुम्हाला, मनुष्य प्राणी म्हटलेला आहे. म्हणून मनुष्य प्राण्यातून आपल्याला कुठं जायला पाहिजे? देव होता आलं पाहिजे. म्हणून भक्ती चन योग्य देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय ग्रंथी. म्हणून भक्तीच्या चेन मध्ये राहिल्यानंतर आपल्याला निश्चित आपल्याला कशाची पावती मिळणार आहे? देवाची प्राप्ती होणार आहे. म्हणून यमाचा पावना प्राणी होय, ज्ञानदेव पुष्य निवृत्तीशी चाड, गगना होणी वाढ नाम आहे. म्हणून ज्ञानोबर आहे ना, निवृत्ती दादाला विचारतात, कोणाला? श्री सद्गुरू ज्ञानोबरांचे श्री सद्गुरू कोण? निवृत्ती महाराज. निवृत्ती महाराजांना चाड म्हणजे काय? आवडीने. चाड म्हणजे काय? प्रेमानं. चाड म्हणजे काय? ओढीनं विचारतात. ओढीनं, आवडीनं, प्रेमाने चाड आणि विचारतात. काय विचारतात? गगनाहून वाढ नाम आहे. म्हणून माऊलींना सांगतात बघा शेवटी काय? ज्ञानदेव पुष्य निवृत्तीशी चाड, गगनाहून वाढ नाम आहे. फक्त एक नाम आहे. आपण बऱ्याच दिवसापासून म्हणते ना, हरिपाठामध्ये माऊलीने 70-80% नामावरच भर दिलेला आहे. सगळ्यात मस्त आहे, नामच पाहिजे. बाकी काही केलं नसतं चालेल, पण नाम सोडायचं नाही. सकाळपासून जर त्याच्या नामात असलं ना तर काही करावं लागत नाही. तसं बघायला गेलं तर म्हणजे सगळं व्यर्थ आहे. म्हणून सकाळी बघा आपण काकडा करतो, नामस्मरणच आहे त्यामध्ये. परत दिवसभर आपलं कामधंदा चालू आहे, त्यामध्ये नामच आहे. संध्याकाळी आल्यानंतर हरिपाठ करतो, तो नामच आहे. परत आणि त्याच्या भजनामध्ये संध्याकाळी रात्री भजन असतं, ते नामच आहे. भजन म्हणजे काय? भजन, भगवंताचे जपलेले नामस्मरण आहे. अखंड जर नामस्मरणात असलं ना तर गगनाहून वाढ नाम आहे. म्हणून एकदा विष्णूना एक जण विचारलं ना नारदाने, है ना, आख्यायिका काय म्हणा किंवा गोष्ट आहे म्हणा, नारदाने विचारलं, देवा मी तुमच्या इतकं जवळ आहे, माझ्या इतकं मोठा भक्त कोण आहे का? देवाने सांगितलं आहे. तू जा तिथं, तो हे आहे ना, दुकानदार आहे ना, तो तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे बघ म्हणाले. ज्यावेळी त्या दुकानदाराजवळ गेल्यानंतर काय केलं? तो दुकानाजवळ गेल्यानंतर बघा, कुलूप काढताना शटरचं नारायण म्हटलं आणि शटर उघडला. दिवसभर आपला कामधंदा केला, सगळं काय असेल ते कामधंदा केला. शेवटी स्वेटर झाकताना परत आणि नारायण म्हटलं, नारायण हरी एवढंच म्हटलं. आणि तो म्हटला, देवा काय नाही, फक्त एकदाच नारायण हरी म्हटला, दिवसभर कामधंदा केला आणि परत नारायण हरी. मी तर तुमचं अखंड नाम घेतो, नारायण 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 म्हणतो ना. नारद म्हटले ना, देवाला सांगितले, नारायण मी तर अखंड तुमच्या नारायणमध्ये आहे. बरं ठीक आहे, तू एक काम कर म्हटले, हे तेलाची वाटी घे, ही तेलाची वाटी घे आणि अखंड पृथ्वी प्रदक्षिणा कर. फक्त त्यातलं तेल सांडलं नाही पाहिजे, त्यातलं तेल सांडलं नाही पाहिजे. मग तो काय केला, तेल असं काटोकाट भरलं होतं ना, पृथ्वी प्रदक्षिणाला निघाला नारद. आणि त्या तेलाकडे बघत, वाटीकडे बघत बघतच पृथ्वी प्रदक्षिणा केली. आणि त्यावेळेला मग विचारलं, तू तेल सांडलं नाही? नाही सांडलं, एक थेंब देखील सांडला नाही. पृथ्वीचा प्रदक्षिणा केला, अजिबात सांडलं नाही. मग तू त्यामध्ये माझं नाव किती वेळा घेतलास? नाही देवा, तेल सांडल म्हणून मी तेलाकडे लक्ष होतं ना, तेल सांडलं असतं तर. हा असंच आहे. तो आहे ना दुकानदार होता ना, ही गोष्ट आख्यायिका म्हणून ऐका. तो दुकानदार आहे ना, शटर उघडताना नारायण हरी म्हटला ना आणि शटर झाकताना नारायणाची कृपा म्हटला ना, जे दिवसभरात ते कामधंदा केला ना ते नारायण नारायण म्हणूनच गेला. मग तू एकदा पण माझं नाव घेतलं नाहीस, कारण का तुला काम दिलं होतं म्हणून. ते कामात तू गुंतलास, पण तो कामात गुंतला नाही. म्हणून बघा, सकाळी उठल्यानंतर त्याच्या कृपेनं उठलो म्हणायचं आणि झोपताना त्याच्या कृपेनं, त्याच्या आज्ञेने मी झोपत आहे. संध्याकाळी आपण जर नामस्मरण करत झोपलो, सकाळी जर नामस्मरण करत उठलो तर अखंड रात्रभर ते नामस्मरण जाते. आणि ज्या वेळेला आपण कामावर जाणार, कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर एकदा का रामकृष्ण हरी म्हणायचं आणि जो आपला व्यवसाय तो करत राहायचं. म्हणून संसार प्रपंच करून परमार्थ करावा. सगळं काय सोडायला सांगितलेलं नाही आपल्याला. संसार प्रपंच करून परमार्थ करता आला पाहिजे. म्हणजे परमार्थ करायचा आहे पण सगळं करून करता आलं पाहिजे. म्हणून सांगितलं का त्यात पण आपल्याला हरी भेटणारच आहे. उत्तम जो आपला व्यापार ते असावे खबरदार. म्हणजे खबरदार आता आलं पाहिजे. तिथं आपण चोख जरा आपण पार पाडलं तर तिथं निश्चितच हरी आहे. म्हणून सांगितलं, ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, गगनाहून वाढ नाम आहे. म्हणून गगनाहून वाढ नामाशिवाय नाही आहे. म्हणून माऊली या अभंगात म्हणतात बघा की काय, नाम घेता आलं पाहिजे. म्हणून कृतयुगात
ध्यानाला महत्व होतं, त्रेतायुगात होम आवडलं महत्व होतं, आणि द्वापर युगात पूजेला महत्व होतं, आणि आता कलियुगात नामाला महत्व आहे. म्हणून नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.